जर तुम्ही एका कढईमध्ये 1 वाटी तीळ चांगले चटाचटा आवाज येईपर्यंत भाजून घेतले, त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे मंद गॅसवर चांगले खमंग साल सुटेपर्यंत भाजून घेतले, त्यानंतर या शेंगदाण्याचे साल काढून टाकायचे आहे। एका मिक्सिंग जारमध्ये 1 वाटी भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाणे, त्यानंतर 1 वाटी गूळ घालायचा आहे, त्यामध्ये वेलची आणि जायफळची पूड घालायची आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे पहा, एकदम बारीक असं याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। हे मिश्रण एका कढईमध्ये टाकायचं आणि मंद गॅसवर हलकसं ओलसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं। हलकासा मिश्रणाचा गोळा होत आला की तूप लावलेल्या ताटावर हे मिश्रण थापटून घ्यायचं आहे, वरतून तीळ लावून घ्यायचे आणि त्यानंतर चाकूच्या साहाय्याने हे कट करून घ्यायचं आहे। तर इथे आपली गुळाचा पाक न करता, गुळ न वितळता अतिशय सोप्या पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत अशी ही तिळाची वडी तयार होते। मग वाट कसली पाहताय? अशाच नवनवीन रेसिपींसाठी पटकन फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका।